नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 BNS या कायद्यामधील कलम 56 या कलम 56च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 BNS कायद्यामधील कलम 56 हे मानवी शरीराला दुखापत पोहोचवण्याच्या गुन्ह्यांशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. हे कलम जुन्या भारतीय दंडसंहिता IPS मधील कलम 324 सेक्शन 324च्या सुधारित स्वरूपात अस्तित्वात आलेले आहे. कलमाचे नाव आहे धोकादायक हत्यारांनी किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत पोचवणे. काय म्हटलेलं आहे? कलमाचं नाव काय? धोकादायक हत्यारांनी किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत पोचवणे. या कलमाची व्याख्या कशी आहे? कलम 53 मध्ये तरतूद केलेल्या अपवादात्मक परिस्थितीशिवाय म्हणजेच तीव्र आणि अचानक चिथावणी मिळाल्याशिवाय जो कोणी स्वेच्छेने गोळी झाडण्याच्या, भोसकण्याच्या किंवा कापण्याच्या कोणत्याही साधनाच्या साह्याने किंवा गुन्ह्याच्या हत्यार म्हणून वापरल्यास मृत्यू घडवून आणण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही साधनाच्या साह्याने किंवा अग्नी किंवा कोणत्याही गरम पदार्थाच्या साह्याने किंवा कोणत्याही विषाच्या किंवा कोणत्याही गंज लावणाऱ्या पदार्थाच्या साह्याने किंवा कोणत्याही स्फोटक पदार्थाच्या साह्याने किंवा मानवी शरीराने श्वासावाटे आत घेण्यास, गिळण्यास किंवा रक्तात मिसळण्यास अपायकारक असलेल्या कोणत्याही पदार्थाच्या साह्याने कुणालाही दुखापत किंवा कोणत्याही प्राण्याच्या साह्याने कुणालाही दुखापत पोचवेल त्याला 3 वर्षापर्यंत असू शकणाऱ्या मुदतीची कोणत्याही एका वर्णाची कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची म्हणजे दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. आता ही व्याख्या आपण सोप्या शब्दांमध्ये स्पष्टीकरण करून पाहूया उदाहरणांसहित. या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती साध्या हाताने मारामारी न करता समोरच्या व्यक्तीला इजा करण्यासाठी कोणत्याही धोकादायक वस्तूचा, रसायनाचा किंवा प्राण्याचा वापर करते तेव्हा हा गुन्हा अधिक गंभीर बनतो. महत्त्वाचे घटक काय आहेत? तर व्हॉलेंटरली इच्छा असणे गरजेचं आहे. दुखापत चुकून झालेली नसावी, ती जाणीवपूर्वक इच्छेने केलेली असावी. साधने काय आहेत? तर ह्या दुखापतीत साधने काय असावीत? तर चाकू, तलवार, बंदूक, गरम पाणी, तेल, ॲसिड, विष, स्फोटक पदार्थ किंवा पाळीव कुत्रा प्राणी यांच्या माध्यमातून केलेली दुखापत असावी. उदाहरणे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, राम आणि श्याम यांच्यात वाद होतो. रागाच्या भरात राम टेबलावर ठेवलेला चाकू उचलतो आणि श्यामच्या हातावर वार करतो, ज्यामुळे श्यामला जखम होते. येथे रामने कलम 56 अंतर्गत गुन्हा केला आहे. उदाहरण 2 हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने आपल्या पाळीव हिंस्र कुत्र्याला त्याच्या अंगावर सोडतो आणि कुत्रा शेजाऱ्याला चावतो. प्राण्याचा हत्यार म्हणून वापर केल्यामुळे हा कलम 56चा गुन्हा ठरेल. उदाहरण 3 एखाद्या व्यक्तीच्या अंगावर उकळते पाणी किंवा गरम तेल फेकणे जेणेकरून ती व्यक्ती भाजेल, हाही देखील ह्या कलम 56 अंतर्गत गुन्हा ठरला जाईल. आता हा कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे? मानवी समाजात किरकोळ वाद अनेकदा हिंसक वळण घेतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी प्राणघातक किंवा धोकादायक वस्तूंचा वापर करते तेव्हा साध्या दुखापतीचे रूपांतर गंभीर दुखापतीत किंवा मृत्यूमध्ये होण्याची शक्यता खूप जास्त असते. केवळ हाताने मारणे किंवा चाकूने मारणे या दोन्ही कृत्यांच्या तीव्रतेत मोठा फरक आहे. म्हणूनच धोकादायक साधनांचा वापर करून होणाऱ्या हिंसेला आळा घालण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी हे कलम कायद्यात आणले गेले आहे. आता ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय समजून घ्या. उद्दिष्ट काय आहेत या कलमाचं? तर समाजात शांतता राखणे आणि नागरिकांना धोकादायक शस्त्रांच्या हिंसेपासून संरक्षण देणे. महत्त्व काय आहे ह्या कलमाचं? तर हे कलम गुन्ह्यासाठी वापरलेल्या साधनांवर लक्ष केंद्रित करते. हे स्पष्ट करते की केवळ दुखापत किती गंभीर आहे हे महत्त्वाचे नाही, तर ती करण्यासाठी तुम्ही किती
धोकादायक साधने वापरली आहेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करते जेणेकरून ते वादात शस्त्रे काढणार नाही. आता ह्या कलमासंबंधात लॅटिन मॅक्झिम कोणत्या आहेत, लॅटिन सिद्धांत कोणते आहेत ते पाहूया. या कलमाचा थेट संबंध ॲनिमस नॉसिंडी या लॅटिन सिद्धांताशी आहे, ज्याचा अर्थ असा होतो की दुखापत पोचवण्याचा किंवा हानी करण्याचा हेतू इंटेंट टू हार्म आहे. तसेच फौजदारी कायद्याचा सुप्रसिद्ध सिद्धांत आहे ॲक्टस नॉन फिसेट रियम निसी मेन्सिट रिया. याचा अर्थ असा आहे की केवळ कृत्य कोणाला गुन्हेगार ठरवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी बुद्धी किंवा हेतू नसेल. हा देखील येथे लागू होतो. कलम 56 BNSचे कलम 56मध्ये स्वेच्छेने व्हॉलेंटरली या शब्दावरून स्पष्ट होते की व्यक्तीचा हेतू समोरच्याला धोकादायक साधनाने इजा करण्याचाच होता. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसं, व्हायलेशन कसं होऊ शकतं या कलमाचं? जर एखाद्या व्यक्तीने वरील व्याख्येत नमूद केलेल्या साधनांचा वापर करून कुणाला दुखापत केली तर या कलमाचे उल्लंघन होते. हा गुन्हा दखलपात्र कॉग्निजेबल आहे. पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. कॉग्निजेबल म्हणजे काय, दखलपात्र म्हणजे काय, तर पोलिसांना वॉरंटची गरज नाही. पोलीस थेट जाऊन वॉरंटशिवाय त्या गुन्हेगाराला अटक करू शकतात. आणि जामीनपात्र आहे, बेलेबल आहे, जामीन मिळू शकते ह्या गुन्ह्यात, पण हे दखलपात्र देखील आहे. पनिशमेंट काय होऊ शकते, शिक्षा काय होऊ शकते ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास? कारावास 3 वर्षापर्यंत वाढू शकणारा कोणत्याही एका वर्णनाचा साधा किंवा सक्षम कारावास होऊ शकतो. म्हणजे 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे या गुन्ह्याला. दंड काय असेल तर न्यायालय ठरवेल तो आर्थिक दंड देखील भरावा लागेल किंवा दोन्हीही गुन्हे होतील, कारावासही होईल आणि दंडही होईल. गुन्हा गंभीर असल्यास शिक्षा आणि दंड दोन्हीही सुनावले जाऊ शकतात. कायदेशीर उपाय काय आहेत? रेमेडीज फॉर विक्टिम्स. आता विक्टिम्सला पीडिताला कायदेशीर उपाय काय आहेत? तर पीडित व्यक्ती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन FIR प्रथम माहिती अहवाल नोंदवू शकते. शासकीय रुग्णालयातून मेडिकल एक्झामिनेशनतून करून MLC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जखम धोकादायक हत्याराने झाली आहे हे सिद्ध करता येईल. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय. ज्युडिशियल प्रेसिडेंट काय आहेत? BNS हे नवीन असल्याने या कलमाचे मूळ स्वरूप IPC 324 वर आधारित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे खालील ऐतिहासिक निर्णय ते तंतोतंत लागू होतात. तर स्टेट ऑफ कर्नाटक विरुद्ध शिजू ह्या प्रकरणात प्रश्न असा होता की गुन्ह्यात वापरलेली वस्तू धोकादायक हत्यार आहे की नाही हे कसे ठरवायचे. तर न्यायालयाने निर्णय दिला. तर न्यायालयाने स्पष्ट केले की कोणतीही वस्तू तिच्या मूळ स्वरूपामुळे धोकादायक असतेच असे नाही, तर तिचा वापर कसा केला गेला यावरून ते ठरते. उदाहरणार्थ लहान काठी किंवा घरगुती वापराचा विळा जर डोक्यावर किंवा मानेवर मारण्यासाठी वापरला तर तो धोकादायक हत्यार मानला जाईल. दुसरा खटला आहे अनवर अन्सारी विरुद्ध स्टेट ऑफ बिहार. या खटल्यात निर्णय देण्यात आला की न्यायालयाने म्हटले की जर आरोपीने अचानक झालेल्या वादात पूर्वतयारीशिवाय जवळ पडलेली एखादी तीक्ष्ण वस्तू उचलून मारली असेल तर परिस्थितीनुसार शिक्षेची तीव्रता कमी केली जाऊ शकते, परंतु तरीही तो कलम 56 अंतर्गत दोषीच राहील. फक्त त्याची शिक्षेची तीव्रता आहे ती कमी केली जाऊ शकते, पण 56 कलमाअंतर्गत त्याला दोषीच ठरवलं जाईल. आता ह्या कलमासंबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ते समजून घेऊया. भारतीय संविधानातील कलम 21 आर्टिकल 21 यामध्ये तरतूद अशी आहे की प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, ज्यामध्ये शारीरिक सुरक्षिततेचा समावेश होतो. भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 56 या हक्कांचे संरक्षण करते. परत शस्त्र कायदा 1959, आर्म्स ॲक्ट 1959. जर दुखापत करण्यासाठी या कायद्यात कसली तरतूद आहे? जर दुखापत करण्यासाठी बेकायदेशीर बंदूक किंवा प्रतिबंधित हत्याराचा वापर केला गेला असेल तर कलम 56 सोबत आर्म्स ॲक्ट 1959च्या कलमांखालीही गुन्हा दाखल होतो.
पुढे आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 BSB. पूर्वीचा एव्हिडन्स ॲक्ट होता, आता तो 2023मध्ये भारतीय साक्ष अधिनियम म्हणून झालेला आहे. तर वैद्यकीय अहवाल, मेडिकल रिपोर्ट आणि डॉक्टरांची साक्ष या कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी मुख्य पुरावा मानली जाते. आता कलमाची समीक्षा, क्रिटिसिझम आणि रिव्ह्यू काय ते समजून घ्या. सकारात्मक बाजू काय आहे या कलमाची, तर हे कलम गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, कारण या चाकू आणि गरम पदार्थांसारख्या घरगुती वस्तूंचा गैरवापर करणाऱ्यांनाही कडक शिक्षेची तरतूद आहे. आता नकारात्मक आणि सुधारणेची बाजू काय ह्या कलमाची, तर हा गुन्हा अद्यापही काही प्रमाणात जामीनपात्र ठेवण्यात आला आहे. अनेक कायदेतज्ञांचे मत आहे की धोकादायक हत्यारांचा वापर करणाऱ्यांना सहज जामीन मिळू नये, कारण यामुळे पीडित व्यक्तीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आता निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचं, कन्क्लुजन काय, तर भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 56 हे मानवी शरीराच्या संरक्षणासाठी आणि हिंसेला पायबंद घालण्यासाठी भारतीय फौजदारी कायद्याचा एक भक्कम कणा आहे. साधी दुखापत आणि गंभीर दुखापत यांमधील धोकादायक शस्त्रांचा वापरावर हे कलम बारीक लक्ष ठेवते. कायदा हा केवळ हाताने केलेल्या मारामारीला आणि शस्त्राने केलेल्या हल्ल्याला एकाच तराजूत तोलत नाही, तर शस्त्राचा वापर करणाऱ्याला अधिक दोषी धरतो. हाच संदेश या कलमातून दिला जातो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 56 या कलम 56च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.